नमस्कार मंडळी, डायबिटीज स्पेशलच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मागच्या भागात आपण डायबिटीजबद्दल बरंच काही जाणून घेतलं, त्याची कारणं, त्याची लक्षणं. ह्या भागात आपण चर्चा करणार आहोत डायबिटीज झाल्यावर औषधं आणि इन्शुलिन यांचं प्रमाण किती असावं आणि ते कधी घ्यावेत. आज पुन्हा आपण स्वागत करणार आहोत डॉक्टर सचिन यादव सरांचं. सर, खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आरोग्याच्या नमस्कार, सर. राजमार्गावर. प्रायोजक मोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. सर, माझा पहिला प्रश्न आहे की डायबिटीज तर आता झालेला आहे आणि त्याचा उपचार आपल्याला सुरू करायचा आहे. तर मग तुम्ही एखादा पेशंट तुमच्याकडे आला तर त्याचे कुठले कुठले घटक तुम्ही विचारात घेता? त्याचं वजन म्हणा किंवा त्याच्या दुसरे कुठले आजार त्याला आहे किंवा त्याची एकूण परिस्थिती कशी आहे? अगदी बरोबर. मधुमेह जेव्हा डिटेक्ट होतो त्यावेळेस पेशंटचं काउन्सिलिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, की पेशंटचं वय किती आहे, पेशंटचं वजन किती आहे, त्याची फॅमिली हिस्ट्री काय आहे, त्याच्या घरात बाकीचे काही आजार जसे हृदयविकार काही होऊन गेलेत, किडनीचा काही आजार आहे, त्याच्यानंतर त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याचं कामाचं वेळापत्रक काय, हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं असं आहे. नुसतेच गोळी देणं की त्याच्यामुळे शुगर्स कमी येणं हे न बघता पेशंटला बाकीच्या अवयवांचे काही गुंतागुंत आहेत का, जसं किडनीचा आजार झाला आहे, हृदयाचा आजार झाला आहे, पायांच्या नसांचा प्रॉब्लेम झाला आहे, डोळ्यांच्या पटलाचा काही तर आजार झाला आहे, तर असे सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊन आम्ही ती औषधोपचार योजना करत असतो. सर, बऱ्याच वेळेला इन्शुलिन आणि गोळ्या हे दोन मेन घटक असतातच. तर कधी आपण ठरवतो की गोळ्या कधी पाहिजेत आणि इन्शुलिन कधी द्यायचं आहे? बरं. टाईप 1 डायबिटीज असतो की ज्याच्यामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्शुलिन देण्याशिवाय पर्याय नसतो. त्याला आपण इन्शुलिनजन्य डायबिटीज म्हणतो आणि हा युजली लहान मुलांमध्ये दिसतो. टाईप 2 डायबिटीज असतो की ज्याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा इन्शुलिन अवरोध आपण म्हणतो. त्यामध्ये आपल्याला आता खूप छान औषधं सध्या आपल्याला अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये मेटफॉर्मिनसारखी जी औषधं आहेत की ज्यांनी तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी केला जातो. वजन कमी करणारी आता नवीन सीमाग्लुटाईडसारखी औषधं किंवा टिर्झेपेटाईडसारखी औषधं म्हणजे मॉन्जरो जी आज जे आपले सेलिब्रिटीज वापरतात, ओझेम्पिक आणि मॉन्जुरो. करेक्ट. तर ही औषधं आजकाल आपल्याला इझिली भारतामध्ये अवेलेबल झालेली आहेत. त्याच्यानंतर पेशंटला जर काही हृदयविकार असेल तर SGLT2 इनिबिटर्ससारखी औषधं की ज्यांनी हृदयाला पण बेनिफिट्स मिळतात, किडनीला बेनिफिट मिळतात आणि प्लस तुमचं वजनही कमी होऊ शकतं. तर अशी खूप सारी औषधं आज आपल्याला टाईप 2 डायबिटीजच्या मॅनेजमेंटसाठी अवेलेबल आहेत. याच्यावर आपल्याला फक्त विचार करायला लागतो की कुठलं औषध कुठल्या पेशंटला सूट होणार आहे, त्याच्यानुसार त्याची औषधोपचार योजना केली तर त्या औषधांचे आपल्याला दुष्परिणाम दिसून येत नाहीत. त्यानंतर इन्शुलिनचं तुम्ही म्हणला, जर 2 किंवा 3 औषधं देऊन सुद्धा जर शुगर्स कंट्रोल राहत नसेल, HbA1c हे जर नियंत्रणात राहत नसेल, की सामान्यपणे आपण 7% HbA1c आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु औषधं देऊनसुद्धा, गोळ्या देऊनसुद्धा जर HbA1c 8% खाली येत नसेल तर अशा लोकांना आपल्याला इन्शुलिन देणं गरजेचं ठरतं. तसंच डायबिटीजला साधारण 5 ते 10 वर्ष झाली तर अशा लोकांमध्ये सुद्धा इन्शुलिन पॅनक्रियासपासून तयार होण्याची प्रक्रिया ही थांबली जाते आणि तेव्हा गोळ्यांचा उपयोग न होता तुम्ही किती गोळ्या वाढवा अशा लोकांमध्ये, 5 गोळ्या करा, 7 गोळ्या करा, तर त्या गोळ्यांचा काही उपयोग होत नाही. अशा लोकांना आपल्याला इन्शुलिन देणं हे नक्कीच हितावह ठरतं. सर, हे गोळ्या आणि इन्शुलिनचं जे मॅनेजमेंट आहे किंवा पेशंटचं वेळापत्रक, की सकाळी नाश्ता अगोदर, दुपारी जेवण अगोदर, नंतर, पण बऱ्याच वेळानं पेशंटकडनं चुकून अनावधाने कधी स्किप होतं किंवा कधी घेणं होत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते इन्शुलिन घेतात पण जेवण त्या प्रमाणात करत नाही. बरोबर. मग शुगर लो होण्याचं प्रमाण खूप वेळा बघतो आपण OPDमध्ये. तर ह्यासाठी एक वेळापत्रक कसं फॉलो करावं पेशंटनी, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? अगदी बरोबर. हा प्रश्न हायपोग्लायसेमिया प्रिव्हेंट करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, की बऱ्याच वेळा पेशंट काय करतात की गोळ्या घेतात आणि माझी शुगर वाढू नये म्हणून जेवण कमी करतात. त्याच्यामुळे हायपोग्लायसेमिया होऊन पेशंटला चक्कर येण्याचा किंवा बेशुद्ध पडण्याची खूप शक्यता असते. तर तसंच महत्त्वाची सूचना म्हणजे जेव्हा पेशंटला इन्शुलिनचा डोस दिलेला असतो तेव्हासुद्धा पेशंटनी जे नियमित जेवण असतं तेवढंच घेणं अपेक्षित असतं. म्हणजे डॉक्टर इन्शुलिनचा डोस हा कधी ठरवतो, शुगरच्या लेवलप्रमाणे ठरवतो आणि पेशंटने जर जेवण कमी केलं तर त्यामध्ये हायपोग्लायसेमिया होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात.
अशा वेळी मग समजा कोणाला अचानक घरी चक्कर आली किंवा हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर लेवल लो झाला, तर मग तातडीचे उपचार असं घरगुती काही करता येणार आहेत का? येतात. हे घरच्या घरी काही उपचार करण्यासारखे आहेत, की पेशंट जर शुद्धीत असेल आणि पेशंटची साखर जर 70पेक्षा खाली गेली असेल, तर आपण 2 चमचे साखर एक देऊ शकतो, की हायपोटॅब म्हणून ग्लुकोजची टॅबलेट मिळते, की ती 1 किंवा 2 टॅबलेट्स आपण देऊ शकतो, किंवा कॅडबरीचे एखाद 2 तुकडेसुद्धा आपण पेशंटला देऊ शकतो. परंतु पेशंट जर बेशुद्ध पडला असेल, पेशंटला तोंडाने घेण्याची शुद्ध नसेल, तर अशा पेशंटला तोंडाने न दिलेलं बरं. बऱ्याच वेळा तुम्ही जर त्या पेशंटला शुगरचं लिक्विड दिलं किंवा टॅबलेट पेशंटच्या तोंडामध्ये दिली, तर ती श्वासनलिकेत जाऊन पेशंटला गुंतागुंत किंवा श्वास गुदमरण्याची शक्यता असते. त्यामुळे पेशंट शुद्धीत असेल तर 2 चमचे साखर किंवा चॉकलेट्स किंवा हायपोटॅब देणं हे योग्य राहतं. परंतु पेशंट जर बेशुद्ध असेल तर तुम्ही तोंडाने न देता तुम्हाला ग्लुकॅगॉन्स म्हणून एक इंजेक्शन असतं, ते तुम्ही सहजरित्या जसं इन्शुलिन देतो त्यारित्या तुम्ही देऊ शकता, की ज्याच्यामुळे पेशंटची शुगर वाढू शकते. आणि हे देऊन सुद्धा जर पेशंट शुद्धीत नाही आला तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा डॉक्टरांना बोलवून घरच्या घरी इंट्राव्हेनस ग्लुकोज देणं हे योग्य ठरतं. कारण बऱ्याच वेळा असं प्रमाण वाढतंच, म्हणजे शुगर थोडीफार हाय असलेली चालते, बरोबर. पण ती जरा कमी झाली आणि पेशंट हायपोग्लायसमध्ये गेला, ते मग घरच्यांनी ते होतात पॅनिक, पेशंटला घाम फुटलेला असतो आणि ते बघून घरच्यांनी घाम फुटतो. आम्ही असं म्हणतो की शुगर ही अनेक महिने अनेक वर्ष वाढलेली राहिली तरी शरीराला एवढा दुष्परिणाम होणार नाही, परंतु जर शुगर कमी झाली हां. तर त्याच्या काही मिनिटात किंवा काही तासात पेशंटच्या मेंदूला इजा होण्याची शक्यता खूप जास्त खूप असते. जास्त असते अगदी. सर अजून एक प्रश्न होता, की आता ह्या डायबिटीसचा जो प्रकार आहे तो आता बऱ्याच घटक त्याच्यात इन्वॉल्ड आहेत, म्हणजे स्ट्रेस म्हणा किंवा तुमचं लाईफस्टाईल म्हणा, बाकीच्या गोष्टी आहेत. तर हे सगळ्यांचं एक मॅनेजमेंट किंवा असं एक बॅलन्स कसं साधावं पेशंटने? तर आज आपण बघितलं तर डायबिटीज मॅनेजमेंटसाठी फक्त गोळ्या किंवा इन्शुलिन हा पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे. आपण जे म्हणतो की होलिस्टिक मॅनेजमेंट झाली पाहिजे, की ज्याच्यामध्ये पेशंटच्या अगदी घरात काय बनवलं जातं आहे, त्यानंतर त्याच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे, त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याच्यामध्ये काय बदल करता येतील, त्यानंतर त्याचा आहारविहार कसा आहे, त्या आहारामध्ये काही बदल करता येतील, त्याच्या जेवणाच्या वेळा कशा नियमित करता येतील, त्याबरोबर औषधंही कशी नियमित घेतली जातील याची काळजी घेणं, आणि त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही डायबिटीजसाठी इकडे गोळ्या औषधं घेत आहेत आणि इकडं पेशंट चिडचिड करतो आहे, त्याला झोप व्यवस्थित होत नाही आहे, टेन्शनसारखं राहतं आहे, तर अशा ह्याच्यात तुमची शुगर नियंत्रित येण्याची शक्यता खूप कमी असते आणि त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढून प्लस तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यतासुद्धा अशा लोकांमध्ये जास्त दिसते. त्यामुळे आजकाल आम्ही बघतो की होलिस्टिक मॅनेजमेंट, की ज्याच्यामुळे आम्ही सायकॉलॉजिस्ट इन्व्हॉल्व करतो, डायटिशियन इन्व्हॉल्व केला असतो, फिजिओथेरपिस्ट किंवा एक्झरसाईज सांगणारा आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असतो, प्लस काउन्सिलर असतो आणि डॉक्टर असतो. अशा मी एका टीम थ्रू आजकाल आम्ही डायबिटीजचे मॅनेजमेंट करत असतो. तर बरेचसे घरगुती आपण ग्लुकोमीटर्स बघतो, शुगर चेक करायची मशीन किंवा CGM आहे, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, आणि बरेचसे ॲप्स पण हल्ली निघालेले आहेत. बरं तर ह्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा, हे कितपत युजफुल आहे आणि ते प्रत्येकाने वापरावे का? बरं ज्याला मधुमेह झाला आहे अशा प्रत्येकाने घरी ग्लुकोमीटर घेणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचे 2-3 फायदे असतात. तर तुम्हाला डॉक्टरकडे जायला जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही घरच्या घरी शुगर्स चेक करून फास्टिंग पोस्ट प्रँडियल ग्लुकोज चेक करून तुम्ही डॉक्टरांना मेसेज करू शकता किंवा फोनवरती तुम्ही सांगू शकता. तसंच तर पेशंटची शुगर खूप वाढली, त्या पेशंटची शुगर जर खूप कमी झाली तर अशामध्ये घरी शुगर चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा सिम्पटम्स सारखेच असतात, की मला खूप थकवा आला आहे, मला थरथरी होते, डोळ्यापुढे अंधारी आले, तर ही शुगर कमी असण्याची लक्षणं असतात, प्लस ही शुगर वाढल्याची लक्षणं असतात. त्यामुळे शुगर चेक करून त्याची खात्री करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तीने प्रत्येकाच्या घरात हे ग्लुकोमीटर असणं अत्यंत गरजेचं आहे. आजकाल आलेले ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, ज्या पेशंटमध्ये शुगर्स खूप फ्लक्च्युएट होतात किंवा ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे आणि जे इन्शुलिनवरती आहेत, आणि शुगर मॉनिटरिंग करणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्लस त्यांना इतर काही आजार आहेत, हृदयविकार आहेत, किडनीचा आजार आहे, नंतर रक्तवाहिन्यांचा आजार आहे, किंवा गरोदरपणा असेल तर त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग हे आम्ही सांगत असतो. तर कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणून एक ॲबट किंवा लिब्रेचा एक सेन्सर असतो की जो आपल्या दंडावरती बसवला जातो
आणि त्यांनी दर 5 मिनिटाला आपली शुगर्स ही आपल्या मोबाईल ॲपमध्ये आपल्याला दिसत असते. त्याचा फायदा असा की एकतर शुगर कमी जास्त झालेला तुम्हाला कळत असतात, प्लस तुम्ही काय खाल्ल्यानंतर किती शुगर वाढते हे पेशंट स्वतः जाणू शकतो. बरोबर. मी आज आंबा खाल्ला, बघू शुगर वाढते का, तर इमिजिएटली तुम्हाला त्या ॲपमध्ये तुम्हाला कळतं की हा पदार्थ खाल्ल्यानंतर आपली शुगर इतकी वाढते. त्याप्रमाणे पेशंट त्या पदार्थ टाळतो किंवा त्याचं घेण्याचं प्रमाण तरी तो कमी करत असतो. त्यामुळे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग आम्ही काही पेशंटमध्ये हे सांगत असतो आणि जसजसं याच्या किमती कमी होतील तसं याचा वापरही आणखीन आपल्या समाजामध्ये वाढत जाईल. बरोबर. तर आपण बघितलं मगाशी पण की डायबिटीसचा आणि ओबेसिटीचा फार जवळचा संबंध आहे. अगदी बरोबर. आणि बरेचसे सेलिब्रिटीसुद्धा किंवा बाकीचे लोकंसुद्धा वजन कमी करण्याच्या मागं आहेत आणि त्यासाठी हल्ली बाजारात नवीन बरेचसे इंजेक्शन्स निघालेले आहेत. करेक्ट. तर त्याचा वापर कितपत योग्य आहे आणि तो प्रत्येक पेशंटला त्याचा फायदा होऊ शकतो का? बरं. तर आजकाल ओबेसिटीसाठी आपल्याला बघितलं तर विगोवी म्हणून इंजेक्शन्स आले आहे, त्याच्यानंतर ओझेम्पिक आलं आहे आणि मॉन्जरो ही 3 इंजेक्शन सध्या आपल्याला बाजारामध्ये दिसून येतात. आणि बरेच सेलिब्रिटी वापरतात, जसे करण जोहर असेल, नंतर बोनी कपूर असेल. अनेक लोकांनी त्या इंजेक्शन्स वापरून स्वतःचं वजन बऱ्यापैकी कमी केलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी लाईफस्टाईलमध्ये त्यांच्या सुधार केलेला आहे, त्यांच्या डाएटमध्ये सुधार केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जे पूर्वी जी म्हातारे वाटत होते ते लोक आज खूप चांगले किंवा यंग दिसायला लागलेत. तर ही जी इंजेक्शन्स आहेत ही म्हणजे आपण GLP-1 रिसेप्टर ॲनालॉग्स असं म्हणतो आणि ह्याचा मेन फायदा की आपलं जी भूक असते ती आपली भूक कमी होते आणि जे आपला मेंदूतून जो भुकेचा कंट्रोल होत असतो तर त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे तुमची भूक ऑटोमॅटिकली कमी होते आणि भूक कमी झाल्यामुळे तुमचा इंटेक कमी होतो आणि तुमचं वजन कमी होतं. तर ही जे इंजेक्शन्स बाजारात आलेले आहेत तर त्याचा योग्य वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. हो. आजकाल आपण बघितलं तर जिममध्ये सुद्धा ह्या इंजेक्शनचं जिम ट्रेनर हे इंजेक्शन तुम्हाला ॲडवाईस करत असतो. त्याच्यानंतर कोणी न्यूट्रिशनिस्ट असेल ती सुद्धा तुम्हाला इंजेक्शन्स ॲडवाईस करत असते. परंतु ही इंजेक्शन्स मी म्हणेल की डॉक्टरच्या सुपरविजन किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतलेले कधीही हितावर राहील. कारण इंजेक्शनला काही दुष्परिणाम असे आहेत की ते बाकीच्या कुणालाही ते कळू शकणार नाही. बरोबर. ही इंजेक्शन घेतल्यानंतर तुमचं पोट गच्च होणं, पित्ताशयात खडे होणं, पॅनक्रिएटायटिससारखे असे दुर्धर आजार किंवा खूप गंभीर आजार होऊ शकतात. आणि तसेच जर फॅमिली हिस्ट्री असेल की पॅनक्रियाचा कॅन्सर असेल किंवा थायरॉईडचा कॅन्सर आहे तर अशा फॅमिलीमध्ये हे इंजेक्शन्स वापरणं हे अत्यंत धोकादायक असतं. कारण काही लोकांमध्ये हे इंजेक्शन्स वापरल्यानंतर थायरॉईडचा कॅन्सर आणि पॅनक्रियाचा कॅन्सर हे दिसून आलेले आहेत. हो. ग्रेट. तर मंडळी, आजचा दुसरा एपिसोडमध्ये आपण बरंच काही शिकलेलो आहोत की डायबिटीज झाल्यानंतर तुमच्या औषधं म्हणा, इन्शुलिन म्हणा, हे कितपत घेणं आणि कधी कधी घेणं योग्य आहे. आणि जरा सरांनी सांगितल्याप्रमाणे की शुगर तुम्ही जेव्हा कमी प्रमाण तुमचं होतं म्हणजे हायपोग्लायसेमिया आपण म्हणतो तर ती मेडिकल एमर्जन्सी असते. तर तुम्ही जेव्हा जेव्हा गोळ्या आणि इन्शुलिन घेणार असाल तेव्हा तेव्हा तुमचा आहार हा योग्य ठेवा. असं नाही की आपण इन्शुलिन घेतलं आहे आणि आज आपण भूक नाही आहे किंवा आपण समोरची भाजी आलेली आहे ती आवडत नाही आहे आपल्याला, आपण आज जेवलोच नाही आहे पण आपण इन्शुलिन घेतलेलं आहे. अशा गोष्टीमध्ये तुमचं इन्शुलिनचं प्रमाण वाढल्यामुळं शुगर लेवल खूप कमी होऊ शकते आणि हायपोग्लायसेमिया ही मेडिकल एमर्जन्सी उद्भवू शकते. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ओझेम्पिक, मॉन्जरो ही बरीचशी इंजेक्शन्स हल्ली बाजारात मिळत आहेत पण ती स्ट्रिक्टली मेडिकल सुपरविजनच्या अंडरच घ्यायला हवीत. कारण की प्रत्येक इंजेक्शन जेव्हा इफेक्ट देतो तो साईड इफेक्टसुद्धा देतो. त्यामुळे काळजी घ्या आपल्या आरोग्याची आणि बघत राहा आरोग्याचा राजमार्ग. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत बघा. सर, थँक्यू. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप छान आजचा एपिसोड झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच सर. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की डायबिटीजमुळं तुमच्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयव जे असतात, ऑर्गन्स, त्यांच्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीसची आणि तुमची काळजी घेणं हे किती आवश्यक आहे. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. प्रायोजक मोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.